तीन बहिणी पाठीमाग असताना त्या ठिकाणी देशाच्या रक्षणाकरता जाण्यासाठी एकटा मुलगा पाठवणारी या महाराष्ट्रातली पहिली त्या ठिकाणी जर कोण वीर माता असेल तर त्या आमच्या वीर माता अरुणा आई आहेत. हो, एक आदर्श माता. 5 वर्ष झाली विसरली असेल आई, विसरल्या असेल बहिणी. नाही होत आई, असं नाही होत. कल्पना करा, ते दिवस आईला अजूनही आठवतात. आल्या आल्या माझ्याकडे आईनं त्या ठिकाणी मला पूर्ण घराला त्या ठिकाणी पहिल्यांदा दाखवलं. माझ्या दादाचं स्वप्न होतं बरं महाराज, माझ्या दादाचं स्वप्न होतं. आणि हे बघा, हे असं असं करून ठेवलंय त्याने, असं असं करून ठेवलंय त्याने, पण तो नाहीये. हे सर्वात मोठी दुःखाची गोष्ट आहे. भारत ये जमीन का तुकडा नहीं, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की भूमि है, ये संतन की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बूंद बूंद गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे भी तो इसके लिए. हे आमच्या देश. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. समचरण सरोजम सांद्र नीलामृदाभं, जगरणीत पाणी मंडन मंडनाना. हे तृण तुलसी माला, कंधरम कंजनेत्रम, सधैद बलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमः.
त्यांच कृपादाने कथेचा विस्तारू बाबाची सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा या परिण करावा अभेरू हे निलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणो महासायक चारुचा नमामि रामं रघुवंशनाथम जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखण चोर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याचे बंद श्री चरण ते सगुंच नमस्कारुणी आता विठ्ठला 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी जमलेल्या सर्व सज्जन श्रोते मायबापांचा संकीर्तनी सेवेसाठी निवडलेला अभंग याच्या भूतलावर जन्म आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता सामान्य जीवाने जन्म घेऊन त्याला मोक्षाच्या पदापर्यंत प्राप्ती व्हावी याच्याकरता आपला देह अखंड झिजवणारे वितराग संपन्न पंचवद वेद निर्माते महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 कडव्याचा अभंग तुम्हाला आणि मला प्रत्येकाला एक मात्या पित्याचं कर्तव्यपद शरीर काय असतं, एक माता पिता नावाचा स्वधर्म काय असतो याचं यथार्थ वर्णन या अभंगात मांडलंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. समोर जसा रिटर्न जातो तसा मला फक्त साऊंड मध्ये येऊ दे. हा अभंग फारच सुंदर आहे. अभंग 4 कडव्याचा आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. एखाद्या शरीराने माता पिता नावाचा एक पद धारण करावं आणि ते पद धारण केल्याच्या नंतर त्याच्या जीवनातला स्वधर्म त्याला कळावा. महाराज म्हणतात त्याच्या जीवनातली धन्यता ही परमार्थापेक्षा कमी नाही. परमार्थ आणि मला असं वाटतं जीव याच्या मधलं जर जे काय असेल तर ते जीवनाचा भाग आणि तोच जीवनाचा धर्म आहे. महाराजांची भाषा आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. ज्यांनी ज्यांनी माता पिता म्हणून स्वधर्म निभावला त्या माता पित्याला मला धन्यता द्यायची आहे आणि मग त्यांची धन्यता तर मी देणारच आहे. पण केव्हा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक हे तयाचा हरिक वाटे देवा. ज्या दिवशी ते माता पिता आपल्या लेकराला जन्माला घालतील आणि त्या लेकरापासून देवाला हरिक होईल, ते लेकरू जन्माला घातल्याच्या नंतर त्याचं कर्तृत्व त्याचं नेतृत्व पाहून भगवंताला हरिक वाटेल. असं जर बाळ असेल, असं जर ते सुंदर गोंडस लेकरू असेल तर निश्चित स्वरूपाने ते माता पिता धन्य आहेत. कोणते धन्य आहेत म्हणले त्याचा हरिक देवाला वाटेल, त्याच्या माता पित्याला मी धन्य म्हणेल. 3ऱ्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे अखंड भगवंताचं नाम चिंतन करतात ज्यांना देव भेटला त्यांनी गायन केलं, ज्यांना देव भेटला त्यांनी लिखाण केलं. गीता भागवताचं लिखाण आणि पठण आणि गायन जो करेल याचा अर्थ तुकोबराय म्हणतात की त्याच्या कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मला अशी कुळी कन्या पुत्र मला आवडतील. अखंड चिंतन जे भगवंताचं नाम चिंतन करतात मलाच काय ते देवाला सुद्धा आवडतील. म्हणून धन्य माता पिता तयाची इथे जोडलं. शेवटीला सांगितलं या सगळ्यांची सेवा करायला मी तयार आहे, फक्त मला देवा पुन्हा जन्माला घाला आणि माझं दैव असेल की मी त्या सर्वांची सेवा करू शकेल. तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो असा. थोडासा मोकळा कर बेटा आवाज, नाही का मला जरा दबल्यासारखा वाटतो आवाज माझाच. अजून मोकळा, थोडासा विको आला तरी चालेल, काही हरकत नाही.
दबक आवाज येतो म्हणून म्हणतो मी, बाकी काही नाही, फक्त मोकळा करा. श्री राधे श्री राधे श्री राधे. हा बस असू द्या आता. विठ्ठल विठ्ठल ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, खऱ्या अर्थाने हे कीर्तन सेवा नाही तर ही धर्म सेवा आहे. तुम्ही सर्वजण पाहुणे आप्तेष्ट ज्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित झालेले आहात, शहीद जवान वीर सुपुत्र या विभागाचं, या ठिकाणी या गावचं भूषण, महाराष्ट्राचं भूषण, या भारत देशाचं भूषण, शहीद जवान वीर सुपुत्र संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या 5व्या पुण्यस्मरणार्थ आपण या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्याकरता जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं स्मृती काही लोकांच्या असतात, हे तर अमरत्वाचं बलिदान घेऊन आलेली माणसं आहेत, ज्यांच्या नावाने आपल्याला भजन कीर्तन करायला मिळतं, हे आपलं सौभाग्य आहे. कीर्तन सेवेच्या रूपाने आपल्याला त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे. आणि माझ्यासारख्या पामराच्या बाटाला ही कीर्तन रूपी सेवा त्या ठिकाणी वाट्याला आली. रिटर्न आवाज बंद कर बेटा आणि साधा आवाज असू दे. जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाच्या जसा जसा मला जमेल तसा भाव, यथार्थ भाव माझ्या दादा प्रीती मला त्या ठिकाणी समर्पित करायचा आहे. खऱ्या अर्थानं आपण सर्वजण माझ्या दादाचे कृतज्ञ आहात. लक्षपूर्वक ऐका, आपण सर्व त्यांचे कृतज्ञ आहोत. आणि कृतज्ञतेचा भाव आपल्या जीवनामध्ये आपण त्यांच्या उपकारातनं थोडा का होत नाही उतराई होण्याकरता आपण या ठिकाणी थोडासा प्रयत्न करणार आहोत. जशी जमेल तशी सेवा मला या ठिकाणी मांडायची आहे. फार दुरून मी आलोय, कसा आलोय हे सांगत नाही, या ज्या करता आलोय मला ते तुम्हाला सांगायचं आहे. खऱ्या अर्थानं माझ्याकडे आलेली ही सेवा म्हणजे माझ्या संभाजी दादाची आणि संबंध राळे परिवाराची माझ्यावर असलेला कुठेतरी प्रेम, आणि हे खेचून आणलं मला इथपर्यंत. या प्रेमाने मला इथपर्यंत येता आलं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन वो टूट भी जाते हैं. सपने तो हर कोई सजाता है लेकिन वो टूट भी जाते हैं. इस धर्म मंडप में, इस कीर्तन मंडप में शहीद के कीर्तन के लिए हर कोई व्यक्ति आना चाहता है, लेकिन आता वही है जिसे हमारी भारत माता बुलाती है. हे कोणाच्या नशिबात नसतं, हे माझ्या नशिबाला आलं, माझ्या वाट्याला आलं, मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल 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 पुंडलिका वरदा हरी हरिनाथ भगवान जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, भारत माता की जय. कीर्तन रूपी डबल आवाज नकोच मला. डबल आवाजाने यांना पण विक्षेप होणार आणि मला पण विक्षेप होणार. राम राम हा बस असा असला तरी चालेल, फक्त डबल येऊ देऊ नको. ते विहिरीत बोलल्यासारखं वाटतं, यांच्यावर इफेक्ट तो पडत नाही. राम राम बस, याच्यामध्ये थोडासा ते ताकद द्या आवाजाची बस. श्रीराम श्रीराम श्रीराम, डबल येऊ देऊ नको, फक्त श्रीराम श्रीराम बस असू दे. विठ्ठल 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 हो. अत्यंत सुंदर या ठिकाणी राळे परिवाराने आयोजन संयोजन आखलेलं आहे. खर तर एका लेकराचा हा सोहळा आहे, आणि एका मुलाचा, एका आईने, एका बापाने आणि बहिणीने, बस भाऊ वाढू नको आता, एका भाऊने, एका ताईने भावाचा केलेला हा गौरव आणि हा सोहळा या ठिकाणी आपण पाहत आहात. संपूर्ण उपस्थित सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवतो. आपण एवढ्या दुरून आलात सर्वजण, कुणी गावातून आलंय, कुणी बाहेरून आलंय, कुणी पाहुणे मंडळी, सर्व मंडळी, सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवतो. हे कीर्तन फक्त माझ्या दादासाठी नाहीये, हे कीर्तन संबंध त्या ठिकाणी असलेल्या देशाच्या रक्षणाकरता गेलेल्या या जवानांसाठी आहे. माता पित्याची धन्यता या कीर्तनामध्ये सांगितली आहे. त्या माता पित्यांची हे शास्त्र सांगतं, कथा सांगते, रामकथा सांगते, शिवमहापुराण कथा सांगते. त्या कथेच्या शास्त्राच्या प्रमाणे
एक कुटुंब जगत असतं आणि मग देशसेवा होत असते. एरवी कोणाकुणी देशसेवा होत नाही. एक आई मुलाला देशासाठी तयार करते आणि त्या मुलाला तयार करत असताना ती आई तर हाताच्या फोडाप्रमाणे त्या लेकराला जपत असते. जसा तुमच्या घरात मुलगा तुम्हाला संध्याकाळ झाली की घरात यावासा वाटतो, तशा काही काही माता आहेत, काही काही पिता आहेत की त्यांनी सुद्धा देशाच्या रक्षणाकरता, परमार्थाच्या सेवेकरता आपली मुलं दिली, पण संध्याकाळची वाट पाहताना स्वतःचं मन त्या ठिकाणी त्याच्यावरती दगड ठेवला, तेव्हा स्वधर्म झाला. आणि म्हणून हे राष्ट्र जिवंत कोणामुळे असेल? एक साधूची आई, दोन शूरवीराची आई. जरा लक्षपूर्वक ऐका, माझ्याकडे फार वेळ कमी आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये मला ह्या सर्व माझा संभाजी दादा तुम्हाला शिदोरीला द्यायचा आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आहे, त्यांनाही माझा त्या ठिकाणी नमस्कार असेल. कीर्तनाच्या माध्यमातून आज दादांना जी श्रद्धांजली द्यायची, ही श्रद्धांजली नाही, अमरत्वाचं बलिदान आपल्याला त्या ठिकाणी त्यांचं एका अर्थानं आपण या निमित्ताने कृतज्ञ भावातनं आपल्याला व्यक्त करायचं आहे. महाराज म्हणतात ते कुळ पवित्र आहे. पहिल्यांदा ज्या कुळातून आपण आलो, ज्या कुळातून आपले त्या ठिकाणी उत्पत्ती आहे, ज्या कुळातून आपण जन्माला आलो, ते रघु कुल आहे. जरा ध्यानपूर्वक ऐका, कोणतंही रघु कुल. प्रचंड त्या ठिकाणी वाताहत होते एखाद्या जवानाच्या घरची, का ज्या वेळेला त्याला देशासाठी पाठवायचं असतं. मी सुरुवातच इथून करतो, कारण फार लांबून फिरून यायचं मग तिथे येऊन थांबायचं, याच्यात काही मजा नाही. बरोबर आहे की नाही बाबा? हो. जिथून सुरुवात करायची आहे, ज्या ठिकाणून मूळ आहे, बीज आहे, मला असं वाटतं तिथूनच आपण सुरुवात केली पाहिजे. भगवंताने सांगितलं की मी पुन्हा जन्माला येईल अर्जुना. कशा करता जन्माला येईल देवा? सांगितलं हे बघ, ज्या ज्या वेळेला अधर्म होईल त्या त्या वेळेला मी जन्माला येईल, आणि मी जन्माला येत असताना मी स्त्री होणार नाही, मी पुरुष होणार नाही, मग होईल कोण? म्हणले मी धर्म असेल, आणि तो धर्म जर कोणामध्ये जिवंत असेल तर तो तिसरा इकडे तिकडे कुठेच नसेल. मी तो शूर वीरामध्ये त्या ठिकाणी विराजमान असेल, मी त्याच्यामध्ये माझा जन्म घेईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानान् धर्मस्य. महाराज गीता माऊली बोलते, मी इथून सुरुवात करतो, आपलं बीज ते आहे. सनातन हे बीज आहे, रघुकुल हे बीज आहे. या बीजापासून आपली उत्पत्ती आहे. आणि आपल्या तुकोबरांच्या, आपल्या संतांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ते कुल पवित्र आहे. पवित्र आहे तो देश, पवित्र आहे ते कुल. पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. आवाज पूर्ण खाली करून टाकला भाऊ. पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. आवाज वाढव दादा. पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. हाच ते हरीचे दास जन्म घेती. ते हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जन्म घेती. कर्म धर्म त्याचा झाला नारायण. 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 सर्व 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 धर्म त्याचा झाला नारायण. सुंदर भाषा वापरली संतांनी. संत सांगतात पवित्र आहे ते कुळ, पावन आहे तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या ठिकाणी हरीचे दास जन्म घेतात ते कुळ पवित्र आहे, ती भूमी पवित्र आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्या सर्वांना सांगतो आपण भाग्यवान आहे. एक सनातन परंपरा, एक कुळाची परंपरा
ही त्या ठिकाणी या गावामध्ये चालत आली आहे. ज्यांची कुणाची मुलं देशाच्या रक्षणाकरता केली गेली असेल आणि ज्यांच्या कुणाच्या कुलातून हरिदास जन्माला आले असतील ते निश्चित स्वरूपाने मी सांगतो की ते कुलाचे परंपरेचे खरे वारसदार आहेत आणि हा परिवार देखील त्याचा एक मुख्य भाग आहे. सुरुवात सांगतो बरं, मी सुरुवात सांगतो. रघुकुलाची रीत आहे. ज्या वेळेला शहीद जवान होतात, तुम्ही आठवा आजचा असतो दिवस आहे. ज्या वेळेला देशाच्या रक्षणाकरता संभाजी दादांनी आपले प्राण निर्छावर केले आणि ज्या वेळेला या गावामध्ये ही बातमी कळाली, मला सांगू द्या, ज्या वेळेला या परिसरात ही बातमी कळाली असेल तर कोणाकोणाच्या घरी, ज्याच्या ज्याच्या घरी ही बातमी कळाली असेल त्या प्रत्येक व्यक्तीच्या घरी मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला, घेतलेलं ताटातलं जेवण सुद्धा गोड लागलं नसेल. याला रीत असं म्हणतात. नाही बाबा, ही आमची रीत आहे. आणि त्या रीतेला साधावं, त्या रीतेला स्वभाव. रे जीव केला तरी 72, पण धर्माचं आणि स्वधर्माचं रक्षण करत असताना मी ज्या धर्मातून आहे, ज्या कुलातून आहे, मी त्याचा पाईक आहे आणि माझ्याकडं जी वर्दी आली आहे मी त्याचा पाईक आहे. हा यदार्थ अंतकरणातला सर्वोच्च समर्पणाचा भाव आमच्या संभाजी दादाच्या जीवनात होता आणि तो आहे. आणि ज्या वेळेला रीत वाहिली जाते, रीत म्हणतात त्याला बाबा, रीत. जो व्यक्ती रीतीत जीवन जगतो, रघुकुल रीत जसं रीतीत जीवन जगतो आणि तसं जीवन जगून समाजासाठी आपला प्राण निर्छावर करत असेल तर निश्चित स्वरूपाने तो रघुकुलातला पूर्वज असला पाहिजे. रघुकुलातला पूर्वज असला पाहिजे. रघुकुलातला पूर्वज असला पाहिजे. रघुकुलातला जो पूर्वज आहे, जो आमच्या सनातन धर्माचा जो पूर्वज आहे, आज त्या पूर्वजाकरता, त्या रघुकुलातल्या त्या व्यक्तीकरता आपण जमलो याचं भान आपण ठेवलं पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा सांगतो, हे कथा नाही, हे कीर्तन नाही. ज्याच्या घरी साक्षात जशी रघुकुलाची रीत असते त्याच्या घरी अजूनही रामकथा चालू असते. मी बोलत नाही, तुळशीदासजी वर्णन करतात. रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई, रीता सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण न जाई पर वचन न जाई, प्राण न जाई पर वचन न जाई, रघुकुल रीत सदा चली आई, रघुकुल रीत सदा चली आई. चला ना बाबा थोडं रामायणाकडं, चला ना या कथेकडे, रामकथेकडे चला. एका मिनिटाकरता घेऊन जातो तुम्हाला माझ्या संभाजी दादाच्या गावाला, घेऊन जातो तुम्हाला. 1 मिनिटाकरता चला फक्त. रघुकुलामध्ये एक रीत होती आणि ती रीत अशी होती का एकदा का वचन गेलं रे गेलं की परत माघारी घेण्याची आज्ञा नव्हती. एकदा वचन गेलं की ते वचन गेलं, परत पाठीमागं घेण्याची आज्ञा नव्हती. आज जर रामकथा कुणाच्या घरी जर चालू असेल तर ती या राळे परिवाराच्या घरी जशाच्या तशी चालू आहे. तुम्हाला पटतंय का नाही मला कळत नाही, पण निश्चित स्वरूपाने मी सांगेल, राम प्रभू त्या ठिकाणी वनवासाकरता जाण्याकरता निघतायत आणि वनवासाकरता जाण्याकरता निघाल्यानंतर कौसल्या माता सांगते, श्रीरामा तू वनवासाकरता जायचं नाही बेटा, तू वनवासाकरता जायचं नाही. रामप्रभू सांगतात, मा मला जावं लागेल, मला जावं लागेल. का जावं लागेल म्हटलं, याच्याकरता जावं लागेल का मी जर त्या ठिकाणी गेलो नाही तर माझ्या वडिलाचं वचन मोडेल आणि रघुकुलाची रीत खंडित होईल. मला जावं लागेल, मला जावं लागेल. असं ऐकल्यानंतर माता कौशल्या समोर येते, मनगट पकडते श्रीरामाचं आणि मनगट पकडून सांगते, श्रीरामा मी तुला जाऊच देणार नाही. तू माझा जीव आहे, तू माझा प्राण आहे. सांगू द्या मला, बोलू द्या मला. मायबाप, आमच्या वीर माता अरुणा आईंचा सुद्धा त्या ठिकाणी असलेला जीव, असलेला प्राण त्या ठिकाणी देशासाठी जाताना
जी परिस्थिती रघुकुलात होते तीच परिस्थिती या परिवारात होते. एका बाजूला धर्म आणि एका बाजूला स्नेह, दोघांचं भांडण आहे. जरा ध्यानपूर्वक ऐका बरं. एरवी माणूस देशासाठी जात नाही, एरवीच माणूस त्या ठिकाणी आपला प्राण नेरछावर करत नाही. एका बाजूला धर्म उभा राहतो आणि एका बाजूला त्या ठिकाणी स्नेह उभा राहतो. देशाच्या जवानाला दोन्हीपैकी काय निवडायचं हे कळत नाही. अशी स्थिती काय आईंची झाली असेल. तुम्ही ज्या वेळेला मुलाखत ऐकाल ना, त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट स्वरूपाने त्या ठिकाणी वीर माता यांनी सांगितलंय की माझा मुलगा देशासाठी जाण्याकरता मला म्हणायचा था, आई आपली परिस्थिती बदलेल, काळजी करू नको, मी आता असा जाईल बघ आणि असा परत देशसेवा पूर्ण करून त्या ठिकाणी परत माघारी येईल. आई सांगा ना मला. रामकथेतला श्रीराम व्हायला बघणारा संभाजी दादा जसं श्रीरामांचं रामराज्य झालं तशा पद्धतीने करण्याकरता त्या ठिकाणी निघाला होताना सांगा त्याचं काय चुकलं होतं. रघुकुलाची रीत होती, जशी त्या ठिकाणी रीत होती तशीच रीत त्या ठिकाणी करण्याकरता आमचा दादा निघाला होता. देशासाठी जाण्याकरता आमच्या दादाने असं कळतंय की पुणे नावाच्या या जिल्ह्या या शहरामध्ये एका कॉलेजमध्ये सामान्य परिस्थितीत काम केलं. सामान्य परिस्थितीत काम करत असताना त्याने त्या ठिकाणी काय केलं नाही असं सांगा. 5 वर्ष होत आहेत. मी सांगेल तुम्हाला, या दादाच्या चेहऱ्याकडे पाहिलं ना की जो चेहरा आहे ना तो सामान्य चेहरा नाही आहे. हा कष्टाने, त्या ठिकाणी दुःखाने, गरिबीने आणि त्या ठिकाणी प्रचंड त्यागाने भरलेला चेहरा आहे. म्हणून माझा जो संभाजी दादा आहे ना, हा संभाजी नावच कष्टातून बनलेलं आहे. काय कुणास ठाऊक दादांचा जन्म झालेला असावा आणि दादांचा जन्म झाल्याच्या नंतर आईला सुचावं का त्या लेकराचं नाव संभाजी ठेवा. आल्यानंतर आईने जी मिठी मारली ना ती मिठी अजून पण सुटली नाही आहे. आपल्या सर्वांना मी सांगतो, इथं येण्याचं कारण फक्त त्या ठिकाणी आमच्या आईसाहेब आहेत आणि आईसाहेबांमुळेच त्या ठिकाणी आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. त्या आईची किती मोठी त्या ठिकाणी समर्पणाची भावना असेल. त्या लेकराला जा म्हटल्यानंतर ते लेकरू तिथपर्यंत जातंय. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ज्यावेळेला पाठवल्या जातं त्यावेळेला हाच विश्वास आहे, हाच अंतकरणातला भाव आहे का ज्यावेळेला संभाजी दादा जाईल त्यावेळेला परत माघारी येईल. याच्यात काही शंका नाही, काही कुठल्या प्रकारची शंका नाही. पण तिथे गेल्याच्या नंतर ज्यावेळेला ते कष्ट, त्या ठिकाणी ते समर्पण आमचा दादा तिथे देतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ड्युटी जॉईन करतो त्यावेळेला मला सांगा की एका बाजूला धर्म आहे, एका बाजूला स्नेह आहे. तुम्ही म्हणाल केव्हाचं लावलं महाराज? अहो एकटा मुलगा आहे महाराष्ट्रातला. 3 बहिणी पाठीमागा असताना त्या ठिकाणी देशाच्या रक्षणाकरता जाण्यासाठी एकटा मुलगा पाठवणारी या महाराष्ट्रातली पहिली त्या ठिकाणी जर कोण वीर माता असेल तर त्या आमच्या वीर माता अरुणा आई आहेत. हो, एक आदर्श माता, यथार्थ भावना अंतकरणातली. का तिला वाटत नव्हतं अरे या आपल्या कुरकुंडी गावामध्ये जर त्याने एखादा व्यवसाय टाकला असता, एखाद्या त्या ठिकाणी कुठला काही जरी केलं असतं तरी हिच्या हातीचा परमार्थ केला असता आणि आईवडिलांची सेवा केली असती आणि त्या ठिकाणी आपलं जीवन कसं तरी व्यतीत केलं असतं. पण पोराची जिद्द आड आली आणि देशासाठी जाण्याची यथार्थ अंतकरणातली भावना, दृढ निश्चय त्या ठिकाणी देशासाठी घेऊन गेला. त्या ठिकाणी देशापर्यंत त्या ठिकाणी ज्या संभाजी दादाला जावं लागलं. मला इथे मुद्दा मांडायचा आहे, रघुकुलाची जशी रीत आहे तशीच या जवानांच्या घरची रीत आहे. किती गरिबी असू दे, कितीही श्रीमंती असू दे, बाजूला सारली जाते. काही अशी माणसं आहेत का भरपूर काही घरी आहे तरीसुद्धा देशासाठी पाठवल्या जातं आणि काही अशीही त्या ठिकाणी परिवार आहेत का घरी काहीही शिल्लक नाही आहे तरीसुद्धा देशाचं भलं व्हावं याचा विचार करणारे जर या पृथ्वी तलावर कोण असेल, एक तर संताचे आणि 2 शूरवीराचे आईवडीलच याचा विचार करू शकतात. म्हणून आपल्याला मी सांगेल, धन्यता कुणाला प्राप्त होते? महाराज म्हणतात धन्यता त्यांना प्राप्त होते एका बाजूला धर्म आणि एका बाजूला स्नेह. दोघाचं भांडण आहे तरी सुद्धा जो धर्माला प्राधान्य देतो महाराज म्हणतात त्याच्याकडून धर्माचं कार्य होतं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे खंडन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन.
करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालना करणे पाखंड खंडाळा टाळी वाजवा, करणे पाखंड खंडाळा करणे पाखंड खंडाळा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम. थोडासा बिको द्या बघा, जेवढी होईल तेवढी कृपा करा. मायबाप एका अर्थानं जर धर्माचं आणि स्नेहाचं जर भांडण असेल तर होत नाही, पण या घरामध्ये दोन्ही सुद्धा आहे. हो, अरे दोन्ही सुद्धा जर सार्थक आमचा दादा करत असेल तर मला असं वाटतं किती धन्यतेचं जीवन आहे, किती मोठं धन्यतेचं जीवन आहे. महाराज असं म्हणतात की तेच माता पिता धन्य. एक उदाहरण देतो पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक छोटंसं लेकरू होतं, फौजमध्ये जाणं एवढं सामान्य नाही आहे. हे पहा, ज्या कीर्तनासाठी आपण जमलात ना, मला असं वाटतं तो विषय आपण पहिल्यांदा समजून घ्या. तुम्हाला आज जी परिस्थिती जाणवते ना, जी दिसते ना, अपेक्षित नाही आहे, हे असं नाही आहे. ज्या आज आपल्याला वाटतंय ना, आता परिवाराकडनं त्या ठिकाणी कुठेतरी दुःखाचं हरण होत असेल, 5 वर्ष झाली, विसरली असेल आई, विसरल्या असेल बहिणी, नाही होत आई, असं नाही होत. कल्पना करा, ते दिवस आईला अजूनही आठवतात. आल्या माझ्याकडे आईनं त्या ठिकाणी मला पूर्ण घराला त्या ठिकाणी पहिल्यांदा दाखवलं. माझ्या दादाचं स्वप्न होतं बरं महाराज, माझ्या दादाचं स्वप्न होतं. आणि हे बघा, हे असं करून ठेवलंय त्याने, असं करून ठेवलंय त्याने, पण तो नाहीये. हे सर्वात मोठी दुःखाची गोष्ट आहे. म्हणून आज अप्रत्यक्षरित्या, आज जरी दादा इथे नसले ना, तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने, त्यांच्या प्रत्यक्षाच्या रूपाने, थोडा बिको कमी कर बेटा, थोड्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपाने या ठिकाणी दादा आहेत, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. मी याच्याकरता बोलतो. छोटंसं लेकरू होतं, ते घराच्या बाहेर खेळत होतं. तसंच आमचा संभाजी दादा इथे कुठेतरी खेळलाय, बागडलाय, नाही का, खेळलाय बागडलाय. तुम्ही पाहिलंय संभाजीला, फार जवळून पाहिलंय तुम्ही, भाग्यवान माणसं आहे. मगाशी आमचे बाबांचं नाव काय, उबाळे, आवळे बाबा मला सांगत होते, आदल्या दिवशीचा दिवस होता. मगाशी ते बसले होते माझ्याकडे. आठवण आहे त्यांच्याकडं, आठवण आहे त्यांच्याकडे. ते विसरले नाही संभाजीला. आल्या मला सांगू लागले, महाराज संभाजी ना माझ्या पोराला आदल्या दिवशी बोलला, आणि माझ्या पोराला आदल्या दिवशी बोलला, आणि दुसऱ्या दिवशी असं झालं हो, आणि अशी घटना घडली हो, अपेक्षित नव्हतं, अचानक घडलं, सगळं अचानक झालं. आम्हाला कळलं नाही, समजलं नाही. आम्हाला संभाजी सोडून गेला, अचानक निघून गेला. मला काय सांगायचं आहे, तुम्ही माणसांना किती त्या ठिकाणी तुमच्या जवळ जपताय. माणूस तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत तुमच्या जवळ त्याच्या आठवणी आहे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला मी धन्यता या शब्दाकरता बोलतोय, मी माता पिता या शब्दाकरता बोलतोय. मला बोलू द्या. ऐका, छोटंसं लेकरू होतं ताई, आणि ते छोटंसं लेकरू घराच्या बाहेर खेळत होतं. त्याचा पप्पा आला. त्याचा पप्पा आल्याच्या नंतर त्या पप्पानं पाहिल्याबरोबर लक्षात आलं की माझंच पोरग दिसतंय. ते पोरग आपल्या पप्पाला म्हटलं, ओ बाबा, काय, अहो मला घ्या, असं म्हटल्याच्या नंतर त्या बाबाने त्याच्याकडे पाहिलं. पोरग थोडंसं घाणीनं भरलेलं होतं. बापाने त्याला धुनकारून लावलं आणि घरामध्ये निघून गेला. थोड्या वेळाच्या नंतर त्याची आई आली. आई ती आई आल्याच्या नंतर त्या आईनं त्याची घाण नाही पाहिली. मग उचललं, त्याला थेट बाथरूममध्ये नेलं, सुंदर प्रकारची आंघोळी घातली, त्या मुलाला नटवलं, थटवलं, सुंदर बनवलं. आणि सुंदर बनवल्याच्या नंतर ते लेकरू असं बैठकीत सोडलं. त्यावेळेला त्याच्या बापानं त्याला हाक मारून बोलवलं, हे बाबा, अरे चल ना, अरे चल माझ्याजवळ ये. बापाने त्याला स्वतःहून स्वीकारलं. मला सांगू द्या, माझं उदाहरण संपलंय, माझा त्या ठिकाणी उदाहरण संपलं. आता सिद्धांत ऐका. ज्या वेळेस पोरग घाणीनं भरलेलं होतं त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला घेतलं का हो? बोला, अजिबात नाही. पण ज्या वेळेस ते चांगलं होऊन आलं, ते सजून आलं, हे ते नटून आलं, त्यावेळेस त्याच्या बापानं त्याला बोला घेतलं. बरोबर. मी उदाहरण याकरता देतोय की आपल्याला कळावं की मला काय सांगायचंय. ऐका, तसं आपण आपल्या सर्वांच्या समेत आज असंच लक्षात घ्या, संभाजी दादा हे भारत मातेचं लेकरू याच गावामध्ये बागडलं,
याच त्या ठिकाणी या जंगलाने कुठे कधी पळाला असेल, कधी रोडनी पळाला असेल, कधी पुण्याला जाऊन ट्रेनिंग केली असेल. आई ज्या वेळेला लहान असेल ना, लहानपणापासून त्या आईनं त्याला नटवलं, थटवलं. 3 बहिणी आहेत बरं. 3 बहिणींनी त्याला त्या ठिकाणी त्या गोष्टीकरता पुष्टी दिली. त्या मुलाला नटवलं, थटवलं, सुंदर बनवलं आणि सुंदर बनवून हेच लेकरू भारत मातेची वर्दी आईकडून अर्थात भारत मातेकडून अंगावर घालून आलं. या जगाने त्याला स्वीकारलं, या समंद राष्ट्राने त्याला स्वीकारलं. ज्या वेळेला हे नटलेलं सुंदर झालेलं बाळ, आणि आमच्या आईंच्या शब्दात कायम माझं बाळ हा शब्द आहे. तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर माझी फक्त 2दा भेट झाली. माझं दुर्भाग्य, मी आईंना जास्त वेळ भेटू शकलो नाही. माझा विभाग पडत नाही, हा मला भेटीचा योग आला नाही. आईसाहेब भिवंडीला आल्या, माझं बाळ म्हणून ज्या वेळेला आईचं लेकरू जातं त्यावेळेला आई छाती बडवत असते, छाती बडवत असते. का? कुस त्या ठिकाणी बडवत असते. का? माझं लेकरू गेलं, माझं लेकरू गेलं, माझं बाळ. या शब्दाकरता मी बोलतो, आईचं ते कोवळं बाळ असताना ते बाळ नटलेलं, थटलेलं, सुंदर झालेलं, भारत मातेला प्रिय झालं. भारत मातेला प्रिय झालेलं बाळ माझ्या भगवंताला प्राप्त झालं. सांगू द्या मला, बोलू द्या मला, आपल्या सर्वांचा परमपिता परमेश्वर आहे. त्या विश्वराला, त्या भगवंताला त्या ठिकाणी देशसेवेच्या रूपाने आमचे संभाजीदादा समर्पित झाले. सांगू द्या मला, एखाद्या आईनं नटलेलं थटलेलं लेकरू देशासाठी देणं, एक गुणवान मुलगा देशासाठी देणं, ही किती मोठी समर्पणाची भावना असेल हो. अहो, तिने तर तिचं हित केलंच केलं, पण तिने जगाचं सुद्धा हित केलं. महाराज म्हणतात, धन्य ते माता पिता अभंगाचं प्रथम. बापुलिया हिता जो असे जागता, 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 बापुलिया हिता बोलिया हे तारो आसे जागा, बोलिया हे तारो आसे जागा, बोलिया हे तारो आसे जागा. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता गाडी वाजवा, मायबाप भजन करा. कुणी कन्या पुत्र होते जैसा पीक, कुणी कन्या पुत्र होते जैसा पीक, कुणी कन्या पुत्र होते जैसा पीक, कुणी कन्या पुत्र होते जैसा पीक. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, कुणी कन्या पुत्र होते जैसा पीक, कुणी कन्या पुत्र होते जैसा पीक, कुणी कन्या पुत्र होते जैसा पीक, कुणी कन्या पुत्र होते जैसा. बोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, बोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, दयाचिया. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी आपली मुलं नटवली, थटवली, सुंदर घडवली, त्या सर्व मात्या पित्यांना धन्यवाद देत आहेत. हो, नटणं आणि थटणं सुद्धा मला असं वाटतं कोणत्या अर्थानं असलं पाहिजे. भक्ती, ज्ञान, वैराग्य जसं परमार्थात काम करतं तसं
त्या ठिकाणी देश रक्षणाकरता जाणाऱ्या जवानांकरता सुद्धा काम करत असतं. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, आजही बोलेल. अरे भारत ये जमीन का तुकडा नाही. काही लोकांनी जर हिला जमीन समजलं असेल तर मला असं वाटतं त्यांची चूक आहे. शेतकरीला काळी आई समजतो आणि भारत देशाचा रक्षक हिला माता समजतो. म्हणून तुम्ही पहा, सगळे देश त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने देशाचं नाव घेत असतील, कोणी काय काय म्हणत असेल, पण या देशाला भारत माता असं म्हटलं जातं. भारत माता. हो, मातृत्व शक्ती या जमिनीमध्ये आहे, या भूमीमध्ये आहे. जरा ध्यानपूर्वक ऐका, मला असं बोलायचं आहे. काही लोकांनी हिला माता समजलंय, काही लोकांनी हिला मातृत्व भाव अंतःकरणात ठेवून हिची सेवा करायचं ठरवलंय. तसे शेतकरी आणि या देशाचे जवान. हो, भारत ये जमीन का तुकडा नहीं, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की भूमि है, ये संतन की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बूंद बूंद गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे भी तो इसके लिए. हे आमच्या देशाचं. हम जिएंगे और मरेंगे, क्या बात है. हे वतन तेरे. खाली भाऊ कीर्तनला सुरुवात, टाळी वाजवा, भजन करा. दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. हाँ, दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे, हे वतन तेरे लिए. हाँ, हर करम अपना करे, टाळी वाजवा, माय बाप, भजन करा. हर करम अपना करे, हे हरी. हे वतन तेरे लिए. हाँ, दिल दिया है जान देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे, हे वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, क्या बात है. तू मेरा अभिमान है. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. तुम जिएंगे और मरेंगे, जय हो. हे वतन तेरे. दिल दिया है जान देंगे, हे वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे, हे वतन तेरे लिए. बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की. आत्ताशी कीर्तनाला सुरुवात झाल्यासारखी वाटायला लागली. ज्याच्याकरता कीर्तन आहे ते कीर्तनाचा शुभारंभच असला पाहिजे. बस ऐका, जर हृदय द्यायचं असेल तर हृदयापासून द्यावं लागेल. ठरवलं असेल एखाद्या देशाच्या रक्षकानं तर त्याला सगळं काही द्यावं लागतं बाबा. सहजासहजी देशाची सेवा होत नाही. एखादा मुलगा जन्माला यावा म्हणता, तर आल्याच्या नंतर तो जर भक्त आणि दाता आणि शूर आणि त्या ठिकाणी संत जर जन्माला येईल तर अहोभाग्य समजा. हो, मग राळे परिवाराचं पहिलं भाग्य जर काय असेल तर आमचे दादांचा या ठिकाणी या कुळामध्ये जन्म झाला. हे सर्वात महत्वाची भाग्याची गोष्ट आहे. हो, जननी जने हे दाता या शूर, नाही तो जननी बांझ भली. अरे शास्त्र बोलतो, धर्म बोलतो का एखाद्या वेळेला आईनं जन्माला मूल घालावं
आणि जन्माला घातलेलं मूल जर दाता या शूर किंवा भक्त त्या ठिकाणी धर्मात्मा जर नसेल तर ते मूल जन्माला त्या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त मूल जन्माला घालून उपयोग नाही. याच्या व्यतिरिक्त जर ते निघालं नाही तर ती आई वांज राहिलेली बरी. हे शास्त्र बोलतं बरं, विवाच्या म्हणचं बोलत नाही. हो, एखादा शूरवीर मुलगा घडवायचा असेल ना, ज्याच्या घरात फौजी आहे ना त्याला विचारा, फौजींचे माता पिता होणे एवढं सोपं नाही. फौजींचे माता पिता होण्याकरता सर्वात मोठं भाग्य लागतं. हो, सर्वात मोठं भाग्य लागतं. हो, तर हाताच्या फोडाप्रमाणे लेकरांना जपावं लागतं माईबाप. अरे त्या ठिकाणी रनिंग असेल, त्याचं जेवण असेल, त्या ठिकाणी प्रत्येक शिस्तीत जी गोष्ट करावी लागते ती करावीच लागते. हो, फार सुंदर आहे, मराठी आहे. ज्यांना जमेल त्यांनी अगदी आमच्या बरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा. तो शूर सांगतो, तो वीर सांगतो की आम्ही आमच्या आईच्या गर्भापासूनच उमग त्या ठिकाणी आम्हाला येते आणि म्हणून आम्ही शूरवीर होतो, अन्यथा नाही. जरा ध्यानपूर्वक ऐका बरं. तो शूर सांगतो, तो वीर सांगतो की मी वीर झालो, पण वीर होत असताना माझ्या आईची पुण्याई किंवा आईच्या गर्भापासून त्या ठिकाणी त्याची उमग होती, माझी उमग होती, म्हणून मला शूरवीर होता आलं. आईच्या गर्भात उमगली हे झुंजारा चिरीत, तलवारीची ही लगीन लागल, जडाली बेडी प्रीता, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भेटे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भेटे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाचे भेटे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशाने धर्मासाठी प्राण घेतलं हते, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाचे, काय कुणाचे ते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. असा जन्म झाला एका शूरवीराचा. एखादा शूरवीर जन्माला येतो, तो सामान्य कुटुंबात जन्माला येत नाही, पहिलं वाक्य. आणि दुसरं वाक्य, तो जन्माला येतो, जन्माला आल्याच्या नंतर कुळ पवित्र केल्याशिवाय राहत नाही. हो, कारण तो कुणाला भीत नाही. धर्मासाठी आपला प्राण गेला तरी माझा जीव जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझा जीव जाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तू बापाचा बाप शिवराजा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, ओ बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, माझा जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, जिजाऊची पुण्याई आली व फळाला. बोल छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की बोल भारत माता की शहीद जवान संभाजी राळे अमर है. तो बापाचा बाप शिवाजी जन्मला, बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, बापाचा बाप राजा शिवाजी जन्मला, बापाचा बाप शिवाजी जन्मला. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी हे
टाळी वाजवा एकदा सर्वांसाठी. आणि साऊंड वाले दादा तुम्ही घाबरू नका हो. आपणच आहे, आपण आपलेच आहे, तुम्ही कशाला घाबरता. सोडतच नाही तुला. असे सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे याच्याकरता तुम्ही घाबरू नका, मोकळा आवाज सोडा. तुम्ही अजिबात असं डिस्टर्ब होऊ नका. यांचा आवाज, यांचा, आमचा, सगळ्यांचा मोकळा सोडत चला, काळजी करू नका. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला सांगू का मी एवढं का तुम्हाला म्हणतोय, हा माझा घरचा कार्यक्रम आहे, घरचा कार्यक्रम आहे. हो, माझ्या राजाचा जसा जन्म झाला, एका देशाच्या रक्षकाचा जन्म सामान्य होत नाही, या मुद्द्यावरती होतो आपण मगाशी. हो, म्हणून सामान्य कुटुंबात जरी जन्माला आला तरी कुलाची प्रगती, कुलाचं त्या ठिकाणी महाराज एका अर्थानं नाव अमर केल्याशिवाय राहत नाही. ती शूरवीराचं कुल एक. आणि असामान्य परिस्थितीत जर जन्माला आले संत म्हणजे माऊली ज्ञानोबा राय, नावाची संगती पहा. एक धर्मात्माचं नाव आहे, म्हणजे लेकराचं नाव संभाजी, ज्ञानेश्वर वडिलाचं नाव जे विश्व माऊली ज्ञानोबा आहे. असामान्य त्या ठिकाणी कुलामध्ये जन्माला आले, पण कुल पवित्र करून गेले. संगती जोडत असताना दोन्हीचा भाव. इकडे लक्ष द्या, काय नाही, थोडाच वेळ आपल्याकडं. तुम्हाला सांगू, माझी तळमळ फक्त माझ्या संभाजी दादा करता, आपल्या करता सांगण्याकरता. खरा असलेला हा सीमेवरचा विठोबा आपल्यापर्यंत पोहोचावा. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 तो जवान ज्यावेळेला देशासाठी जाण्याकरता तयारी करतो, त्यावेळेला संबंध कुटुंब त्याच्या पुढे उभं राहते. आणि आई त्या ठिकाणी एका डोळ्यात अश्रू, एका डोळ्यामध्ये आनंद, एका डोळ्यामध्ये धर्म आणि एका डोळ्यामध्ये स्नेह. माझं लेकरू देशासाठी चाललं याचा अभिमान एका बाजूला, पण जातं तर परत माघारी येईल का नाही आई म्हणून अंतकरण त्या ठिकाणी गहिवरून येतं. मग दोन्हीची भूमिका जर त्या आईला निभावायची असेल तर त्या आईची वाताहत किती होत असेल कल्पना करा. एक सामान्य कुटुंबातला मुलगा देशासाठी जाण्याकरता ज्यावेळेला तयारी करतो, त्यावेळेला परिस्थिती अशी असते. लोक सांगतात आम्हाला, महाराज तुम्ही एवढं फौजींवर बोलता, एवढं फौजींवर बोलता, अहो पगार कमवतात ते. वाक्य खोडून टाका. आजपासून या धर्ममंडप आपल्या या क्षेत्रातून आता बाहेर जात असताना आजपासून वाक्य आपले सुधार करून घ्या. ते लोक पैसे कमवण्यासाठी जात नाही, ड्युटी करण्यासाठी जात नाही, नोकरी करण्यासाठी जात नाही, ते तुमची माझी प्रत्येकाची सेवा करण्याकरता जात असतात. हे लक्षात ठेवा. सेवा, जीवनातली सेवा कमवण्याकरता जातात. बरं किती थंडी आता कल्पना करा बरं. आता हे 2-3 दिवसापासून थोडीशी कमी आहे, पण सियाचीन सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी ड्युटी देण्याकरता तर संभाजी दादा ज्या ठिकाणी होता त्याचे काही बर्फातले फोटो आपण जरा पहा ध्यानपूर्वक. ज्यावेळेला बर्फामध्ये असेल, मायनस टेम्परेचरच्या स्थितीमध्ये ज्यावेळेला तिथे ड्युटी द्यावी लागते, त्यावेळेला स्थिती अशी होते की फक्त श्वास घेण्याकरता, जीव जगण्याकरता तिथं म्हणून जगावं लागतं. नाहीतर क्षणार्धात देह पडेल. क्षणार्धामध्ये जर श्वास नाही भेटला तर, ऑक्सिजन नाही त्या ठिकाणी मिळाला तर. माझं वाक्य परत ऐका. देशाची सेवा करण्याकरता जवान जात असतो आणि जे त्यांना पगार मिळतो, सांगा मला किती पगार आहे देशाच्या रक्षकाला? 40,000, 50,000 याच्या व्यतिरिक्त पगार सांगा मला कुठल्या जवानाला इतकी पगार आहे तितकी पगार आहे. आणि सांगा आजच्या या स्थितीच्या तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाच्या अधोरेखित करून की 50,000 आणि 40,000 मध्ये कोणतं जीवन तुम्ही जगू शकाल? जीवाची बाजी लावून जो देशासाठी उभा आहे तो उभाच म्हणा, आमच्या करता उभाच म्हणा. अरे युग 28 झाली, विटेवरचा मालक तुमच्या माझ्या करता उभा आहे. तसं आम्ही मानतो की या देशाचा रक्षक अजूनही तुमच्या माझ्या करता सीमेवर उभा आहे. तो सुद्धा आपला सीमेवरचा विठोबा आहे. हे मान्य करा, मान्य करा. आणि हे मान्य करण्याकरता मला असं वाटतं, परिवार मान्य करतो पण समाज एका अर्थानं मान्य करत नाही. मी त्यांना सगळ्यांना सांगेल, आपल्या सर्वांना सांगेल, आपण सर्वजण इथपर्यंत आला त्याचा अर्थ तुम्हाला, याचा अर्थ तुम्हाला जाण आहे. पण मला सांगा, कुरकुंटी गावमध्ये एवढीच माणसं आहेत का हो? बोला बोला. हां, बाकीचे काय काशीला गेले का? हां, तीर्थयात्रेला गेले का?
का कुठे फेरफटका मारायला गेले, का यात्रेला गेले? हे पहा, मी तुम्हाला या करता बोलतोय की ज्या व्यक्तीने आपला प्राण देशासाठी गमावला, मला असं वाटतं त्याची जाण असणं म्हणजे त्या ठिकाणी त्याचं हरिक असणं आहे. हे मेरे वतन के लोगों, जरा याद रखो कुर्बान जो शहीद हुए उनकी, जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, चला दादा, या देशाच्या रक्षकाच्या बॉर्डरवर चला. जो शहीद हुए उनकी, जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी, जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, महादेव, खतरे में पड़ी आजादी. जब घायल हुआ हिमालय, वाह. खतरे में पड़ी आजादी. जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली, वो झेल रहे थे गोली. हे धन्य जवानी उनकी, हे धन्य वो उनकी जवानी. जो शहीद हुए उनकी, जरा याद करो कुर्बानी. हे मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी, जरा याद करो कुर्बानी. कुर्बानी. म्हणजे देशासाठी गेले, त्यांचा आपण त्या ठिकाणी आदर ठेवला पाहिजे, स्वाभिमान ठेवला पाहिजे ना, अभिमान ठेवला पाहिजे. महाराज, असं कसं होतं? अरे ज्या वेळेला हे बीजाचंच रोपण कोलापासून होत असेल, तर याच्यामध्ये निश्चित स्वरूपाने निस्वार्थच असेल, कारण ते बीजाचं रोपणच चांगलं झालेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज ते प्राण देतात, प्राण दिल्याच्या नंतर मग त्यांना असं असं तसं तसं हे ते असं. हां, दबक्या आवाजात ज्यावेळेला लोक बोलतात त्यावेळेला आठवतं की दादांनो, अरे एखादी आई देशासाठी मुलाला पाठवते तर ती काय मनामध्ये ठेवते सांगू तुम्हाला? तुम्हाला कलियुगातला भगत आठवायला पाहिजे यावेळेला, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आठवायला पाहिजे यावेळेला, आणि तुम्हाला सरा धर्मवीर संभाजीराजेंची आठवण व्हायला पाहिजे त्यावेळेला. एक कोणीतरी ते पण होऊ पाहतंय की जे आपण होऊ शकत नाही. मायबा, मी का बोलतो? अशी स्थिती होती. 9 वर्षाचं लेकरू होतं, आणि ते 9 वर्षाचं लेकरू आपल्या आईला सांगत होतं, मा, ज्या कुणी नराधमांनी, ज्या कुणी दहशतवाद्यांनी, या इंग्रज अधिकाऱ्यांनी हे त्या ठिकाणी निष्पाप जीव मारले, यांचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. नाव होतं त्याचं भगत सिंग. नाव काय होतं? भगत भगत भगत. आणि भगत सिंगानं सांगितलं, मा, जसं संभाजीराजेचं दादाचं चरित्र आहे ना, जशाचा तसं बसावं याच्याकरता सांगतो. माय झालं माझं कीर्तन, मी 9च्या पुढे जाणार नाही. मला माहीत आहे आज उपवासाचा दिवस आहे, तुमचाही जास्त वेळ घेणार नाही, पण माझी एक शिदोरी आहे तुमच्याकडे, एवढं घेऊन जा फक्त जाता जाता घरी. आतापर्यंतचं कीर्तन नाही कळलं ना तरी चालेल, पण इथून पुढचं कीर्तन लक्षपूर्वक ऐका. त्या भगताची जसे चरित्राचा भाग आहे, कोणास ठाऊक असं माझ्या दादाच्या जीवनात घडणार होतं की काय, म्हणून ही स्थिती आमच्या पुढे आली राळी परिवाराच्या. भगताची आई सांगते, भगत आता तू युवा अवस्थेला प्राप्त झालेला आहे,
हां आई, मग तुला पाहुणे पाहण्याकरता पाहायला येणार आहेत. हां भगत, तुला पाहण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि तुला त्या ठिकाणी बाजारामध्ये जायचंय आणि बाजारामध्ये जाऊन तुला त्या ठिकाणी मिष्टान्न घेऊन यायचंय. भगतांनी सांगितलं, मा मी भारत मातेला वचन दिलंय ग, का या लोकांचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. आता मी बदला घ्यायचा की लग्न करायचं, दोन्ही स्थिती त्या ठिकाणी पुढे सामान्य समोर आहेत. सामान्य विचार न करता असामान्य विचार केला भगताने आणि भगत 50 रुपयाची नोट हातात घेऊन निघाला. बाबा कशा करता माहित आहे? मिष्टान्न आणण्याकरता, पाहिला पाहुणे येणार होते म्हणून. आणि मिष्टान्न आणण्याकरता जात असताना वाटेनं विचार येत होते का जर मी याच 50 रुपयाचं मिष्टान्न आणलं आणि घरी आलेल्या पाहुण्यांनी मला पसंत केलं आणि माझं जर लग्न ठरलं तर माझं देशसेवेचं स्वप्न अपूर्ण राहील, मी करायचं काय? भगत 50 रुपयाच्या नोटीकडे पाहायचा आणि पुढे रस्ता पाहायचा. 50 रुपयाच्या नोटीकडे पाहायचा आणि विचार करायचा. एक जाणारी दिल्लीकडे जाणारी ट्रेन पाहिली आणि मनात विचार आला की या 50 रुपयाचा फायदा घ्यायचा आणि याच ट्रेनमध्ये जाऊन त्या ठिकाणी बसायचं आणि दिल्लीला जाऊन सहभागी व्हायचं. सुभाषचंद्र बोस नावाचे स्वातंत्र्य क्रांतीचे त्या ठिकाणी लढवय्या नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांच्या टीममध्ये जाऊन सहभागी व्हायचं. 50 रुपयाचा फायदा घेतला आणि त्या 50 रुपयाचा फायदा घेऊन भगत त्या ट्रेनमध्ये चढला बाबा आणि त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन पोहोचला. दिल्लीला जाण्याच्या आत तिथे पोहोचत नाही, दरवाजा वाजवत नाही, तो आतून आवाज आला, भगतसिंग तुझं नाव आहे मला माहित आहे, पण तू इथे आतमध्ये येऊ शकत नाही. का? कारण तू येण्याच्या आत आम्हाला तुझं डिटेल कळाली आहे, तुझा पत्ता कळालाय, जा घरी. अरे तुझी आई तुझं लग्न करणार आहे म्हणे आणि तू संसारिक व्यक्ती आहेस, या ठिकाणी तुझं काम नाही. एका संसारिक व्यक्तीने देशाचं रक्षण करू नये. ज्याला मोह आणि माया ज्याच्या जीवनात आहे त्याने परमार्थ करू नये. ब्रीद आहे ज्याच्या जीवनातले आशा, पास, तृष्णा, आकांक्षा या सगळ्या बाजूला जातात, त्यानेच परमार्थाचं नाव घ्यायचं, अन्यथा मजाल नाही. आणि देशाचं रक्षण करण्याकरता सुद्धा स्वतःचा देह गेला तरी 72, या देहाचे चिंदिडा झाल्या तरी 72, तरच त्याने देशाच्या रक्षणाचं नाव घ्यायचं. जा भगत निघून परत. भगत तुला घेण्यासाठी आमच्याकडे जागा नाही. का? कारण तुझी आई तुझं लग्न करणार आहे. मायबाप भगतांना असे दोन्ही हात जोडले. भगत काय म्हटलं माहित आहे? भगत म्हटला, सुभाषचंद्रजी पाया पडतो, तुमच्या पाया पडतो, मी तुम्हाला विनंती करतो, मला जर तुम्ही घरी पाठवलं तर माझं देशसेवेचं स्वप्न अपूर्ण राहील आणि घरी गेल्याच्या नंतर माझी आई माझं लग्न करेल आणि माझं जर लग्न झालं तर मला देशाची सेवा करता येणार नाही. मला उभा आयुष्यभर मला बाईची सेवा करावी लागेल. मी तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनंती करतो. हा भगत मरेल, हा भगत त्या ठिकाणी तुमच्या असलेल्या या स्वातंत्र्य क्रांती लढ्यामध्ये शहीद होईल, पण मला घरी पाठवू नका. मला माझा जन्म त्या ठिकाणी एका बाईची सेवा करण्याकरता झाला नाही, माझा जन्म भारत मातेची सेवा करण्याकरता झालेला आहे. भगताचं वाक्य भगत सांगतो. याच गावातला, या भूमीतला सुपुत्र आणि संभाजी राळे यांनी सुद्धा हेच व्रत घेतलं. आणि हे व्रत घेत असताना आत्ताचा भगत पहा, कुठं फिरू नका, लायब्ररीमध्ये जाऊन चरित्र वाचू नका. या कुरकुंडी गावामध्ये, आणि कुरकुंडी गावातला तुम्हाला साक्षात दिसलेला पुतळा हा दैवाचा पुतळा, ज्या ठिकाणी जन्माला आला, एक सामान्य परिस्थितीतून जन्माला आला आणि देशाचं रक्षण करत असताना, एकटा असताना देशासाठी गेला. हा सामान्य त्या ठिकाणी कुटुंबातला मुलगा नाही. दिसायला एका बाजूला जर एक परिस्थिती असली तरी दुसऱ्या बाजूला प्रचंड असा अभिमान या कुटुंबाचा आपल्याला आहे. काय म्हणत असेल माहित आहे? आमचा संभाजी दादा, नावातच संभाजी आमच्या दादाच्या. काय म्हणतात माहिती आहे देशाचे जवान तिथं गेल्याच्या नंतर? बहे खून मेरा हो चमन के लिए, हो चमन के लिए. या देशाचा फौजी काय म्हणतो माहित आहे? मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, हाँ मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान
के लिए मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए। बहे खून मेरा हो चमन के लिए, हो चमन के लिए मेरी जान जाए वतन के लिए. काय म्हणत असेल ते? हाच अंतकरणातला भाव असेल ना संभाजी दादाच्या. गेल्याच्या नंतर सुद्धा इंचभर सुद्धा पाठीमागं न हटण्याचा अट्टहासाच देशाची सेवा पूर्ण करू शकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला सांगू द्या मला, एक सामान्य कुटुंब नाही, वीर माता सुद्धा सामान्य नाहीत की ज्यांनी देशासाठी आपला मुलगा गेल्याच्या नंतर सुद्धा. म्हणून तुम्हाला सांगू, देशाच्या रक्षकाला रडलेलं अजिबात आवडत नाही. भगताच्या आई ज्या वेळेला त्या जेलामध्ये गेल्या, जेलातलीच कपणी, जेलातलीच टोपी, आणि महाराज भगताची आई म्हणते, काय केलंस भगत तू, काय केलंस भगत तू. आज जसं आमच्या वीर माता अरुणा आई ज्यावेळेला रडतात त्यावेळेला आपल्याकडे उत्तर नाही बाबा. आहे उत्तर आपल्याकडे? अजिबात नाही. आपल्याकडे उत्तर नाही, आपल्याकडे उत्तर नाही. कोणासाठी गेलेत? आपल्यासाठी गेले. आणि फक्त तुम्हाला सांगू, एवढा स्वाभिमान ठेवा रे. त्या आईला फक्त एवढंच म्हणा, आई तुझं लेकरू ना आमच्यासाठी गेले, तू काळजी करू नको, आम्ही आहोत, आम्ही आहोत. एवढा सर्वात मोठा आधार त्या आईच्या अंतकरणाला आपला आहे. त्या ठिकाणी महाराज जेलातली कपणी, जेलातली टोपी, असे हातावरती हात पकडले, आणि हातावरती हात पकडून भगताची आई म्हणते, भगत पकडू दे बेटा तुझा हात मला, रडू दे मला भगत, रडू दे. का रडू दे? कारण माझं तू ऐकलं नाही भगत, माझं ऐकलं नाही. ज्या वेळेला मी तुला म्हणत होते की तू जाऊ नको, तू जाऊ नको, त्यावेळेला तू ऐकलं नाही भगत. भगत आता उद्या तुला फासावरती देणार आहे, सांग ना भगत मी काय करू. परिस्थिती मोठी कठीण आहे बाबा. एखाद्या जवानाचं चरित्र, एखाद्या क्रांतिकाराच्या जीवनावर परफेक्ट बसावं असं जीवन माझ्या संभाजी दादाचं आहे. मी काही करू शकत नाही, जसं आहे तसं तुमच्या समोर मांडू शकतो. आणि मग भगत सांगतो, माँ हे आई, वीरों की माँ कभी रोया करती नहीं. हे आई, वीरांची आई कधी रडत नाही हा. आणि तू जर रडत असेल ना तर तो माझा अवमान असेल. भगत असं किती मोठं अंतकरण असेल ओ मायबाप. माझ्या संभाजी दादाचं किती मोठं अंतकरण असेल. आदल्या दिवशी मुलगा बोलतोय आणि दुसऱ्या दिवशी मुलगा जर शहीद होतो तर सांगा ना मला, सांगा त्या आईच्या अंतकरणापर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या भावना जर त्या आईपर्यंत पोहोचल्याच नसेल तर ती आई वाट पाहणार नाही. अरे आजही ती आई त्या ठिकाणी त्या लेकराची वाट पाहत असेलच ना. अरे आई आहे ती, आईचं अंतकरण आहे ते. आणि आईचं अंतकरण गेल्याच्या नंतर सुद्धा हाक मारू शकतं. हे फक्त आईचं अंतकरण असू शकतं, हे फक्त बापाचं अंतकरण असू शकतं, दुसरं कोणाचंच अंतकरण असू शकत नाही. म्हणून दादानो, गेलेला दादा सांगत असेल, मा मी असा जाईल आणि परत येईल. मधात फोन वगैरे सर्व काही चालू होतं, पण अजूनही या परिवारामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा जर दादा आहे ही भावना असेल तर निश्चित स्वरूपाने दादा आहेच ही आमची भावना आहे. ओ संदेश आते हैं हमें तड़पाते, वो चिट्ठी आती है वो पूछे जाते, वो घर कब आओगे, लिखो कब आओगे, लिखो कब आओगे, तुमने ये घर सुना सुना है. दादा अजूनही आम्हाला ती आठवण आहे. थोडासा वेळ 5 मिनिटं पुढे गेलं तर चालेल ना?
थोडासा एक भाग दादांच्या जीवनाबाबतीत सांगायचा. खूप काही साठलेलं आहे. 5 वर्ष झाली या गोष्टी करता साहेब. 5 वर्ष मला वाट पाहावी लागली दादाची सेवा करण्याकरता. ज्यावेळेला पहिल्यांदा आलो होतो ना या घरी, घराचं काम चालू होतं बाबा, आणि त्या घरी जाऊन बसलो होतो मी. त्या छोटंसं घर होतं. त्या घरी गेल्याच्या नंतर त्या 3 ताईंकडे पाहिल्याबरोबर असं वाटलं की क्षणार्धामध्ये उमेश, क्षणार्धामध्ये आपण या आईचं लेकरू व्हावं. आईला म्हणावं, आई मी तुझं लेकरू होतो एवढ्या वेळा करता, पण प्लीज त्या ठिकाणी आई तू रडू नको. ताईला असं सांगावं असं वाटत होतं की ताई तुम्ही रडू नका, मी आहे ना तुमचा भाऊ, मला समजा, मी तयार आहे जे काही आहे त्या गोष्टी करायला. एवढी बिकट परिस्थिती त्या ठिकाणी मी ती पाहिली. आणि पहिल्या दिवशीपासून ते आजपर्यंत मी याच गोष्टीचं भान ठेवून राहिलो की मला भाऊ व्हायचं आहे, मला आईचा त्या ठिकाणी मुलगा व्हायचा आहे, आणि मी ते होण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. मी आईंना ज्या वेळेला बोलवलं त्यावेळेला आई ज्या वेळेला आमच्याकडे सन्मान सोहळ्या करता आल्या, त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की आईला आम्ही काय काय द्यावं, काय काय करावं, काय काय बोलावं. आम्ही सगळं देऊ शकतो आईला, पण मुलगा देऊ शकत नाही, आमचं दुर्भाग्य आहे. मला असं वाटतंय की ती आई फार भोळी आहे. मला असं वाटतंय की आईचं प्रेम फार निरागस आहे, ती फार साधी आहे. आणि ते साधं प्रेम, फक्त साधं प्रेम माझ्या संभाजी नावाच्या या दादाला सर्वात मोठी श्रीमंती आणि गॉड गिफ्ट होतं. आईचं आणि लेकराचं नातं, ह्या आईच्या आणि लेकराच्या नात्याला एक सीमा परंतु अमर्याद असलेलं हे नातं आईचं आणि दादांचं होतं. तू कितनी अच्छी है, ओ तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है, ओ दुःख न लागे, आई ती आई असते. आणि माझ्या आईने त्या लेकराला, ज्या दादाला घडवलं असेल, फार साधेपणा जीवनातला, फार साधेपणा. पण महाराष्ट्राची आई होता आलं तिला. फार शिकलेली आई आहेत. त्यांनी आपली मुलं डॉक्टर केली, इंजिनियर केली, आपली मुलं मोठ्या मोठ्या पदावरती त्या ठिकाणी पोहोचवली. पण माझी आई अरुणाई साधी आहे. तिने आपला मुलगा देशासाठी वाहिला, संबंध समाजासाठी वाहिला. आई फक्त सांभाळणारी झाली, भारत माता आई करून दिली ती आई. ज्या वेळेला आईंना आम्ही विचारलं त्यावेळेला आईने आम्हाला सांगितलं की महाराज काही नाही, एकच अंतकरणात होतं, गरिबी फार अवघड असते. आणि त्या गरिबीमुळेच माझं पोरग तिथपर्यंत पोहोचलं. सगळं काही बदलीन सांगितलं होतं ना, बदलून दिलंय दादाने. घराचं स्वप्न, 2 दिदींचं त्या ठिकाणी अधुरं राहिलेलं स्वप्न, हे सगळं, या सगळ्यांचा जर एकंदरीत विचार केला तर आपल्या मी सर्वांना सांगेल, माणसं निघून जातात, गेल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी घर करून राहतात. कोणाला आवाज ऐकायला येतो ना ऐकायला येतो मला माहित नाही, पण आईचा अंतकरणातला आवाज मला असं वाटतं तुम्ही ऐकायला शिकलं पाहिजे. काय मागणार नाही कुरकुंडेकर तुम्हाला. तुम्हाला भीक मागायला आला एक महाराज, आणि ती भीक एवढीच आहे की माझ्या आईने
आपलं लेकरू, स्वतःचं लेकरू देशासाठी समर्पित केलंय. ती फार साधी आहे, ती फार भोळी आहे. साधं जीवन, साधेपणा आजपर्यंत तिने इथपर्यंत आणला. पण मुलाने असं काही या जीवनामध्ये करून दिलं की आई, तुझ्या मुखाकडे पाहायचं नाही कोणी, मग तुझ्या पायाच पडलं पाहिजे सगळेजण, असं तुला नाव मी दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी आई वीर माता झाली. तिचा साधेपणा, मला असं वाटतंय की माझ्या दादाने वीर माता हे पद दिलं. काय पद दिलं? वीर माता. आणि वीर माता या उंच शब्द, या ठिकाणी या उंच पदावरती माझ्या दादाने बसवलंय. आई, तुम्हालाही मुलं आहेत, तुमचीही मुलं फार काही उन्नती करणार आहे, याच्यात काही शंका नाही. पण या आईचं लेकरू असं होतं की या आईच्या लेकराने फक्त एकच लक्षात घेतलं होतं, माझ्या आईसाठी, माझ्या बाबांसाठी आणि माझ्या ताईंसाठी मला त्या ठिकाणी जगायचंय. आणि ते जगणं माझ्या दादांचं होतं. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही त्या ठिकाणी मला सांगण्यासारखं आहे. परंतु आई पुन्हा समजते बहिणीत शोधल्याने. आणि आमच्या तिन्ही ताईंनी आमच्या ताईंना फार सांभाळून घेतलं. लेकाप्रमाणे त्या सांभाळ करतायत, लेकाप्रमाणे सांभाळ करतायत. हो, सगळे लोक त्या दिवशी म्हणत असेल दबक्या आवाजामध्ये एका बाजूला की हा आता ठीक आहे, शहीद झाले तर पैसे मिळाले असेल, हे झालं असेल, ते झालं असेल. परंतु मी आपल्याला सर्वांना सांगतो, पाया पडतो तुमच्या, की जो सैनिकाला पैसा मिळतो तो रक्ताचा पैसा असतो. ते पैसे नाहीत, ते पैसे नाहीत. म्हणून कृपा करून हा मनातला कन्सेप्ट चुकीचा आहे, हा काढून टाका. मला काही कोणी सांगितलं नाही की असं बोला म्हणून, पण मी आपल्या सर्वांना सांगतो, मायबाप आपण किती पैसे दिले म्हणजे त्या आईचा मुलगा आपण परत देऊ शकू? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणून पैसा हा दुय्यम स्थान आहे. अगोदर तिला स्वाभिमान आणि अभिमान द्यायला शिका. एक आदर्श माता त्या जीवनामध्ये कशा अजून पुढे जीवन जगू शकतील याचा विचार आपण सर्वांनी करा. लांबलेल्या वणीला पूर्ण देताना एवढंच सांगतो, या देशाचा जवान गेल्याच्या नंतर सुद्धा अमर असतो. ए मेरे वतन के लोगो, तुम खूब लगाओ नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, ये पर्वत भूलो सीमा पर, वीरों ने प्राण गवाई, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. आज सकाळपासून ज्यांना ज्यांना आठवतंय त्यांनी त्यांनी दादांना स्मरण केलं असेल. आज त्या ठिकाणी आजचा हा दिवस दादाचं स्मरण करण्याचा आहे. आणि खरंच या ठिकाणी आदर्श वीर माता, आदर्श त्या ठिकाणी परिवार, राळे परिवार, वीर पिता ज्ञानेश्वर जयवंत राळे, वीर माता अरुणा ज्ञानेश्वर राळे आणि वीर बहिणी राळे अनिता ज्ञानेश्वर राळे, नम्रता ज्ञानेश्वर आणि अमृता नामदेव गारगोटे, जावाई नामदेव बाळू गारगोटे, या सर्वांना त्या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. 2 तासात मांडावा एवढा शहीद जवान माझ्यापुरता पुरेसा नाहीये. खूप काही अंतकरणात होतं. मी तर म्हटलं होतं की या वर्षीला आपण त्या ठिकाणी दादांच्या प्रित्यार्थ त्या ठिकाणी 7 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा असा शिवमहापुराण किंवा भागवत कथेचा उत्सव घेऊ आणि जेणेकरून सर्वांना 7 दिवस आपल्याला त्यांच्या प्रित्यार्थ आपल्याला मांडता येईल. पण आईंनी सांगितलं की महाराज आपण पुढच्या त्या काही दिवसामध्ये आपण हा कार्यक्रम घेऊ, आत्ताच्या या क्षणापुरता आपण या ठिकाणी कीर्तन उत्सव घेऊ. म्हणून तुम्हालाही कळलं असेल की माझ्या अंतकरणात खूप काही आहे, मला खूप काही मांडायचं आहे, पण माझ्याकडे वेळ फार अपुरी आहे, वेळेच्या पुढे मला जाता येणार नाही. माझ्या आईंसाठी, माझ्या ताईंसाठी त्या ठिकाणी आम्ही इतक्या दुरून आलो. बरं महाराज, मग तुम्ही आता एवढ्या दुरून आलाय म्हटल्याच्या नंतर अजून एक जण येणार होते, आमचे
माननीय श्री गिरीशदादा अशोक पाटील भिवंडी सैनिक सेवक ते या ठिकाणी येणार होते, पण दादांचा फोन आला. आत्ताच नुकतंच त्यांच्या घरी शिवमहापुराण कथा संपन्न झाली आणि दादांची थोडीशी धावपळ झाली, त्यामुळे आजारी असल्यामुळे थोडासा ताप वगैरे असल्यामुळे त्यांना इथपर्यंत येणं शक्य झालं नाही. आणि त्यांनी सांगितलं की महाराज, परिवाराप्रती मी त्या ठिकाणी सैनिक सेवक गिरीशदादा अशोक पाटील, माझ्याकडे काहीही जरी सेवा असेल तर ती सेवा त्या ठिकाणी दादा स्वीकारायला तयार आहे. काही विषय असेल तर निश्चित स्वरूपाने आमचे माननीय श्री गिरीशदादा अशोक पाटील त्या ठिकाणी ती सेवा करण्याकरता तयार आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी स्मारकांच्यासाठी त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी उपलब्ध केला. अनेक ठिकाणी काही परिवारांच्या काही मदती त्या ठिकाणी त्यांनी केल्या. मदतच व्हावी हा अंतःकरणातला भाव आहे. मला असं वाटतं की त्याच्यातला मला काही त्याच्यापासून मिळवायचं आहे हा त्यांचा भाव नाही आहे. माझी मदत त्यांना काय होते याचा अंतःकरणातला भाव त्यांचा आहे. म्हणून गिरीशदादा अशोक पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा दादांना विनम्र आदरांजली त्या ठिकाणी देतो. आणि आईंनी सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर हा सगळा परिसर आता दादासाठी आपण या ठिकाणी केला आहे, तर निश्चित स्वरूपाने गावामध्ये स्मारक आहे ना, आहे, गावामध्ये स्मारक आहे, गावामध्ये त्या ठिकाणी दादाच्या नावाने सांस्कृतिक भवन आहे, बरोबर. तर त्या ज्यांनी कोणी त्या ठिकाणी त्यामध्ये सहकार्य केलं असेल त्या सर्वांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. आपण दादाला अमर करण्याकरता हा कार्यक्रम करायचा आहे, अमर ठेवण्याकरताच हा कार्यक्रम करायचा आहे. पुढच्या काही दिवसामध्ये आपण दादा करता अत्यंत त्या ठिकाणी जसं जमेल तसं आपण सर्व वारकरी मिळून, बरं का, सर्व वारकरी मिळून, सर्वजण भजनी मंडळ, गावकरी टाळकरी सर्वांच्या वतीने आपण एक त्या ठिकाणी सुंदर कथा त्यांच्या वतीने त्यांच्या प्रित्यर्थ आपण करू. या मंडळींकरता कथा म्हणजे अमरत्वाचं बलिदान असतं, म्हणून माझा कथेचाच भाव यावर्षी होता. मी आईंना सांगितलं, आई काही काळजी करू नका, आम्ही येतो आणि सुंदर अशी त्या ठिकाणी कथा आपण दादांच्या प्रित्यर्थ करू, असा माझ्या अंतःकरणातला भाव होता. आपणही याचा यथातीत विचार करा. परिवार तर आहेच आहे, पण आपण सुद्धा त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी समोर आलात तर निश्चित स्वरूपाने आपल्याला पुढच्या वर्षी किंवा त्याच्या काही दिवसाच्या नंतर आपल्याला हा कार्यक्रम घेता येईल. आपण या कुटुंबाचा सदस्य समजा, काही समजा, आम्ही त्या ठिकाणी या परिवाराच्या अत्यंत जवळ आणि अगदी फार अंतर जरी असलं ना तरी स्नेहाने फार जवळ आहोत, कारण आम्ही सर्व त्या ठिकाणी डोळ्याने हे सर्व स्थिती पाहिलेली आहे. आपल्या सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवतो. लांबलेल्या वाणीला पूर्णविराम देताना आमच्या आई म्हणजे आमच्या आई या देशासाठी, संबंध महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी आदर्श माता आहे. त्यांच्यासाठी आमच्या माता पित्यांसाठी महाराज म्हणतात, खरंच ते माता पिता धन्य आहेत ना, म्हणून त्यांच्यासाठी आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. मला असं म्हणायचंय का खरंच त्यांचे उपकार आपल्याला सांगता येणार नाही. मला असं वाटतंय अरे ते देशाचे माता पिता झाले, मला असं वाटतंय का ते संबंध महाराष्ट्राचे माता पिता झाले. त्याने आपला मुलगा दिला, पण संबंध इंडियन आर्मी फौज हे त्यांचे त्या ठिकाणी लेकरं आहेत आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी महाराज त्यांच्या लेकराप्रमाणे आहेत. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई मायेचा सागर दिला तिने जीवनागार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनागार. अशी आई संबंध महाराष्ट्राला मिळो का? अरे मरायचं तर प्रत्येकाला आहे, पण आपल्या पोटचा गोळा त्या ठिकाणी देशासाठी पाठवणारे ही वीर माता आणि त्या मातेला अभिमान त्या ठिकाणी दंडवत आहे. तळपत्या उन्हात रखरखत्या रानात, तडपत्या उन्हात रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या गावात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या गावात. कधी मिळेल मुठभर घास, कधी काढे तिला उपवास, ओलवातीतून चालताना तुडविले काटाचे फास.
पित्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. माता पिता धन्य धन्य माता पिता तयाची. महाराज म्हणतात त्यांचा हरिक वाटतो. कुणाचा? अरे ज्या माता पित्यांच्या त्या ठिकाणी पोटाला जन्माला येऊन धर्माचं देव देश धर्माचं ज्याने कार्य केलं त्यांचा हरिक वाटतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरेक वाटे देवा, दयाचा हरेक वाटे देवा. ओ टाळी वाजवा मायबाप. झालंय आजचं कीर्तन. सर्वांनी भजन करा. टाळी वाजवा सर्वांनी. वेळ कमी पडते. फार दूरून आलो आम्ही. पुढच्या वेळेला नक्की त्या ठिकाणी आपण असं काहीतरी दादांचा कार्यक्रम नक्की करू का जेणेकरून सर्वांना त्या ठिकाणी आनंद घेता येईल. माझंही काही पोट भरलं नाही पण आता विलाज नाही, थांबणं तर गरजेचं आहे. सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. हेच ते कोळी कन्या पुत्र आहेत की ज्यांचा हरिक वाटला पाहिजे. सांगू तुम्हाला 10 गाव एकत्रित या. आम्ही तर प्रत्येक ठिकाणी करतोय. 10 गाव एकत्रित या. शहीद जवानाच्या त्या ठिकाणी त्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्या गावामध्ये त्या ठिकाणी तो उत्सव साजरा करत असताना आणि सकाळी मला कळालं की ज्योत आणल्या गेली. ज्यांनी कोणी ज्योत आणली असेल त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सांगू एका दिवसाची गर्दी महत्वाची नाही. त्या ठिकाणी महाराज हर क्षणाला हर वेळेला त्यांची आठवण करणं गरजेचे आहे. थंडीही खूप आहे. आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी जास्त वेळ घेणं उचित नाही. सर्वांना त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. लांबलेल्या वाणला प्रोग्राम देताना आमच्या आईसाहेबांचा ज्या ज्या वेळेला सन्मान होईल त्या त्यावेळेला आपण त्या ठिकाणी अवश्य आनंदाने हे पहा साधं एक फूल बरं का कुरकुंडीकर, साधं एक फूल मायेचं फूल आमच्या आईसाहेबांना जर आपण सन्मानित करत असाल तर ते सर्वात मोठा सन्मान आहे. ह्याचा आपण सर्वांनी अवश्य त्या ठिकाणी भान ठेवा. कोणताही कार्यक्रम घ्या, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो पहिला सन्मान आमच्या आई साहेबांना द्या. ताईनो हळदी कुंकू करताना तुम्ही आता मकर संक्रांत येणार आहे ना, मकर संक्रांतीला वीर माता वीर पत्नी यांना आमंत्रित करा आणि त्यांना पहिलं हळदी कुंकू द्या. तुमचा त्या ठिकाणी मकर संक्रांतीचा खरा मान पहिला कोणाला जायला पाहिजे तर ज्यांच्यामुळे आपलं कुंकू सुरक्षित आहे त्या देशाच्या रक्षकांच्या आई आणि त्या ठिकाणी पत्नींना जायला पाहिजे. म्हणून असे उपक्रम त्या ठिकाणी समाजामध्ये करा. देव देश धर्मासाठी जगणाऱ्या परिवाराचं भान ठेवा. हाच त्या ठिकाणी सर्वांना संदेश. माझ्या दादाला श्रद्धांजली हीच असेल का त्यांना आपण आहे तोपर्यंत त्या ठिकाणी विसरू नका. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या संभाजी दादाचं नाव अमर राहणार आहे. याच्यात काही शंका नाही, याच्यात काही त्या ठिकाणी महाराज कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही. झाली करतो पेसेबा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आम्ही सुनील महाराज गाडेकर. आपण युट्यूब चॅनलवरती जा, सुनील महाराज गाडेकर असं सर्च करा. असंख्य जवान, रोज एक जवान सांगतो आणि मला आज संभाजी दादा सांगण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली म्हणून राळे परिवाराचे पुन्हा पुन्हा आभार व्यक्त करतो. आणि माझ्या 3 त्या ठिकाणी असलेल्या बहिणी अत्यंत त्या ठिकाणी महाराज एवढं प्रेम त्यांचं त्या ठिकाणी आमच्या संभाजी दादावरती आणि त्या एकदम सुंदर आयोजन संयोजन अजूनही जणू दादा येण्याचं त्यांना असं त्या ठिकाणी वाटत असतं. खूप काही बोलण्यासारखं, एक बहीण काय असते, भाऊ काय असतो, हे काय भरपूर काही बोलण्यासारखे विषय आहेत. पण आता इथे एवढी वेळ सांगण्याची त्या ठिकाणी अल्पावधी असल्यामुळे म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांची आज्ञा रजा घेतो. संपूर्ण टाळकरी गायक वादक मंडळी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. लाऊडस्पीकर सिस्टम वाल्यांसाठी मनापासून धन्यवाद. समोर आमचे दादा उमेश दादा माझा कीर्तनकार युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलेत. त्यांना
त्यांनाही मनापासून धन्यवाद. फक्त एकच विनंती आहे की आपण सर्वांनी असंच पुढच्या वर्षीला कोण कोण येणार कार्यक्रमाकरता, जर शिवमहापुराण किंवा भागवत कथा ठेवली तर एवढे सर्वजण येणार. आम्ही तर येणार कार्यक्रमाला, तुम्हाला एवढेच लोक नाही. माझी इच्छा फार मोठी होती कुरकुंडीकर, आपण सर्वांनी याचा विचार पुढच्या वेळेला अवश्य करा. आम्ही तुम्हाला सांगू, हे कीर्तन पॉकेट करण्याकरता आलो नाहीये. मुळात आम्ही हे कीर्तन त्या ठिकाणी एक समर्पित करण्याकरता आलोय. साधूच्या दारात बिना पाकिटाचं कीर्तन होऊ शकतं, मग या देशाच्या रक्षणाच्या दारात सुद्धा बिना पाकिटाचं कीर्तन झालं पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी भावना आहे. म्हणून त्या ठिकाणी मायबाप आपण अवश्य त्या ठिकाणी जाण ठेवा. झाली की तोंडपे सेवा भगवंताच्या चरणांविंद समोर प्रेमाने सर्वांनी भजन करा, सर्वांनी उंच हात करा. वा क्या बात आहे. सर्वांनी एक टाळी माझ्या संभाजी दादासाठी आणि एक भजन. विठोबा एक धन्यवाद. एक वा क्या बात. बाई बारफ माझे फुमाई बारफ माझे फुमाई टाळी टाळी. एक धन्यवाद धन्यवाद. विठोबार कुमार बारफ माझे बार कुमार विठोबार फुमाई बार कुमार विठोबार फुमाई विठोबार विठोबार फुमाई बार कुमाई विठोबार फुमाई. टाळी टाळी. धन्यवाद धन्यवाद. विठोबार कुमाई विठोबार विठोबार विठ्ठल शारदा देव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भारत माता की जय. बार कुमार आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तुका म्हणे माच घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हा हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय हरे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय बोले रे गोरे वेडे वाकोडे करा बळा महाराज आला हे विचारे दारे कारणे करा क्षमा बळा महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माया भक्ती करा. करा क्षमा बळा महाराज हरे बळारा आरतीची तयारी करा. झाली की तुमची सेवा. आपल्या सर्वांच्या चरणांदा संदेश लक्षात ठेवा. आवर्जून सर्वांनी त्या ठिकाणी लावा ते दार ते लावा. आरती पेटवा कोणीतरी आरती घ्या. आज त्या ठिकाणी अंगारकी चतुर्थी आहे. भगवान गणेशाला एकच प्रार्थना आहे की गणेशा आमच्या देशाचे रक्षक त्या ठिकाणी शहीद होऊ देऊ नको, हीच त्या ठिकाणी गणराजाला प्रार्थना आहे. सर्वजण आपण आरतीसाठी उभं राहायचं. च्या वतीनं या ठिकाणी आज आपल्या गाव कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण सर्वजण उपस्थित झालात. राळे कुटुंबाला उभारी दिली त्या प्रित्यर्थ आज या ठिकाणी वाणीभूषण भागवताचार्य हरिभक्तपरायण सुनील महाराज गाडेकर राजूर गणपती जिल्हा जालना यांनी शहीद संभाजी राळे यांच्या जीवनावर फार सुंदर असं प्रबोधन केलेलं आहे.
त्याचं सर्वांनी आपण श्रवण केलं आहे. त्या प्रित्यर्थ या ठिकाणी महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जातो आहे. महाराजांनी या ठिकाणी मगाशी अनेक उणिवा सांगितल्या, काय व्हायला पाहिजे काय नाही व्हायला पाहिजे. महाराज शहीद संभाजी राळे यांच्या नावानं आमच्या गावात सांस्कृतिक भवन झालेलं आहे, पण खऱ्या अर्थानं त्याचं स्मारक व्हायला पाहिजे ही अत्यंत गरज आहे. जोपर्यंत कुरकुंडी गाव जिवंत आहे, पिढ्या किती जातील येतील, पण ते स्मारक स्मरणात प्रत्येकाच्या राहील. आज राजगुरू गेले, भगतसिंग गेले, सुखदेव गेले, त्यांची नावं आजही तिथं आहेत. त्याप्रमाणे स्मारक जर राहिलं, आपण जाऊ, उद्या आपली मुलं जातील, नातू जातील, पण शहीद संभाजीचं नाव हे त्यांच्या स्मरणात नाहीत. की देशाकरता आपल्या गावच्या या सुपुत्रानं काहीतरी केलं आहे, तर मी ग्रामस्थांना विनंती करतो की पुढच्या वर्षी महाराजांनी शब्द केला दिला आहे, पुढच्या वर्षी इथं कार्यक्रम होता, पुढच्या वर्षी आपण स्मारक तिथं उभारू आणि तिथे त्यांचा कार्यक्रम करू. त्या निमित्तानं या ठिकाणी महाराजांचा सन्मान केला जातो आहे. त्यानंतर आधी सन्मान दिंडी अध्यक्ष बबन पडवळ, त्याचप्रमाणे विकास सोसायटी चेअरमन चिंदोप्पा भोगसे, आपणाला विनंती आहे, आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. आणि ग्रामस्थांना मी पुन्हा पुन्हा विनंती करतो, मी एक त्या संभाजीची आठवण सांगतो माझ्या जीवनातली. आम्ही 4 धामच्या यात्रेला गेलो होतो. मी ड्रायव्हरच्या पुढं बसलेलो होतो स्वतः, मी काही चुकीचं सांगत नाही. आणि तो तिथं ड्युटीवर होता. त्यांनी मला पाहिलं, त्यावेळेला तिकडं फोन चालत नव्हते, पण त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आम्हाला काय माहिती नाही तो तिथं आहे का नाही, पण तो मला म्हणला, मामा, तो माझा वाचा लागत होता, म्हणला, मामा तुमच्या गाडीला अख्खा मला जेवण द्यायचं होतं, पण फोन चालत नव्हते. आल्याच्या नंतर 1 महिन्याने तो परत गावात आला आणि सांगता सांगता तो रडत होता. मग एवढा तो देशप्रेमी आणि गावप्रेमी होता. जवळजवळ आम्ही 55 लोक होतो, पण म्हणलं मला तुम्हाला अख्ख्यांना जेवण द्यायचं होतं. असा शहीद संभाजी राळे याच्या स्मरणार्थ मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की आपण आपल्या गावामध्ये स्मारक उभारक कसं राहील हे सर्वांनी याच्याकडे आपण लक्ष देऊन यथाशक्तीप्रमाणे आपण त्या स्मारकाकरता देणगी द्यावी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि मी माझ्या वतीनं अशोक गोविंद बोक्से या नावानं 5,001 रुपयाची देणगी आजच जाहीर करतो. झालं सन्मान बाकीचं कोणी या ठिकाणी या शहीद संभाजी राळे यांच्या या जीवनचरित्रावर ज्यांनी कीर्तन केलं, असे गायनाची साथ दिली अजय महाराज, श्रीमंत गाडेकर आणि प्रमोद महाराज सहाणे या दोन्ही महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चला तो गेनभाऊ आवळे आणि गोविंद राळे यांना विनंती, आपण महाराजांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे शंकर महाराज गारगोटे आपला या ठिकाणी सन्मान होतोय, त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हरिभक्तपरायण मृगाचार्य चिंदू बागुजी बोक्से गावातील सर्व भजनावाले टाळकरी त्याच्यामध्ये आपण एक प्रतिनिधी यायचं आहे. चला आपलाही सन्मान होतोय. कुरणबाबा भजन मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाचारणे, त्यांचा सन्मान गारगोटे माजी फौजी या किती कोणाच्या नावाने अजय महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. चिंदू बागू बोक्से या ना. त्याचप्रमाणे या स्मारकाकरता कैलासवासी नामदेव उकाजी बोक्से यांचे चिरंजीव खंडू नामदेव बोक्से यांच्याकडून 3,000 रुपयाची देणगी आहे. आणि अर्जुन बोक्से आपणाला विनंती आहे, आपण जी आत्ता देणग्या येतील ना त्याची नावं लिहून घ्यायच्या. आणि मृदुगाचार्य प्रमोद महाराज पाषाणकर ना सहाणे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय.
गेनभाऊ आवळे आणि मारुती आवळे आपणाला विनंती आपण मृदुंगाचार्यांचा आणि जाधव सर या, जाधव सर या. या ठिकाणी बहीण आहे त्याची, जे गावामध्ये स्मारक उभारायचे त्याच्याकरता अमृता नामदेव गारगोटे शहीद संभाजी राळे याची भगिनी यांनी 25,000 रुपये देणगी द्यायचे जाहीर केलंय. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, नुसते आकडे पाहू नका, त्याचे स्मरण आपल्या हृदयामध्ये कसं राहील हे पाहायचंय. त्याचं स्मारक उभं राहिलं, त्याचं स्मारक उभं राहिलं तर आपल्याला निश्चितच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आपल्या पुढच्या पिढीला आठवण राहील आणि शहीद संभाजी राळे अमर कुरकुलीमध्ये राहील. गेनभाऊ भाऊसाहेब आवळे यांच्याकडून स्मारकासाठी 5,000 रुपये. लिहून घ्या, लिहून घ्या. हा बोलतील ना आधी हे जाऊ दे. या ठिकाणी आपल्या नंतर बोला जरा, यांचं होऊ द्या. हे अर्जुन लिहून घे रे पटकेन तू. आपले संभाजी राळे हे आपले अमर झालेले आहेत, म्हणजे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. मला खरं तर सांगायचं, 4 दिवसापूर्वी मी त्यांच्या मातेला भेटल्यामुळे मला त्यांचे ते अंतःकरण भरून येते पुन्हा पुन्हा, की त्या माझ्याजवळ एवढं खूप काहीतरी सांगून गेल्या की माझ्या बाळासाठी तुम्ही एक दिवस तरी माझ्याकडे या. आणि आज या कार्यक्रमाच्या औचित्य साधून मला त्यांनी 6 तारखेला आमंत्रित केलं होतं. आणि त्या एवढं सांगत होत्या की मला खरं तर आता बोलायचं पण हे होत नव्हतं, तिथंच रडायला येत होतं खूप. कारण एक मातेचं अंतःकरण हे कसं असतं. आता ती वीर माता आहे, वीर तर होऊन गेला संभाजीराजे, पण त्यांची माताही वीर आहे, त्यांचे पिताही वीर झाले. त्यांच्या भगिनींनी एवढी साथ दिली, त्या दिवशी खूप सांगितलं सगळं काही मला. म्हटले मी तुमच्यासाठी इथं उभी आहे आता सगळ्यांसाठी. तर ते वीर म्हणजे आपल्या देशासाठी होऊन गेले. हेच दत्त महाराजांनी आपल्याला त्यांच्या वाणीतून खूप काही सांगितले आणि मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. माझ्या जैत कुटुंबातर्फे, कृषी उत्पन्न बाजार समिती अनुराग जैत यांच्याही तर्फे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी काळे यांची मी भगिनी, त्यांच्याही वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करते. आणि दादा अमरही आहे आणि अमरही राहणार आहे. धन्यवाद. याच्यावर खुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्या महापुरुषांनी ते स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने आपल्या खांद्यावर ते देखणं स्वप्न लिलया पेललं ते छत्रपती संभाजी महाराज. या थोर महापुरुषांच्या आचार विचारांवर चालणारं हे राळे कुटुंब. खरं तर आज या ठिकाणी अतिशय भावनिक वातावरणामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. आजचा हा दिवस आनंदाचा नसून आपल्यासाठी अभिमानाचा आहे. कारण आपल्या मातृभूमीसाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करणारे वीरपुत्र शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या ठिकाणी माझा येण्याचा उद्देश अजिबात राजकीयतेचा नाही. खरं तर थोर आहेत ते माता पिता ज्यांनी असा पुत्र, अशा पुत्राला जन्म दिला. अशा या थोर मातेला प्रथम मी साष्टांग दंडवत करते. या ठिकाणी आपण सर्वजण सुरक्षित आहोत, त्याचं कारण म्हणजे सीमेवर आपली कुणीतरी रक्षा करत आहे. आणि या अशा थोर जवानाला सर्वांनी या ठिकाणी, आपल्याला सर्वांना माहीत आहे की त्यांना या ठिकाणी अमरत्व प्राप्त झालेलं आहे. मी एकच सांगेल, करोनी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर,
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्यालाही द्यावे उत्तर. या अशा शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत ते अमर राहतील. आणि आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने मी श्री गणेशाला एकच प्रार्थना करते की आमच्या सीमेवरील जवानांचं तू रक्षण कर. आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. या ठिकाणी अत्यंत भावनिक प्रसंग इथं उपस्थित आहात. शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे. त्या कार्याकरता आपण सर्वजण इथं उपस्थित झालेला आहात. गाडेकर महाराजांची इथे कीर्तनरूपी सेवाही प्राप्त झालेली आहेत. अशोक भाऊंनी राळे कुटुंबातील या संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्याबद्दल सर्व माहिती आपणास दिलेली आहे. अधिकचं बोलायचं नाही आहे, वेळही खूप झालेला आहे. तरी मी माझे गोरे कुटुंब व स्वर्गीय आमदार बैलगाडा संघटना यांच्या वतीने आणि माझ्या आंबेठाण पाईट गटातील नागरिकांच्या वतीने राळे भाऊंना आदराने आदरांजली आणि श्रद्धेनं श्रद्धांजली समर्पित करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी पाईट पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार च्या भावना तर खूप आहेत, पण वेळेचंही भान ठेवून मी माझ्या थोड्या शब्दात भावना आणि त्यांच्या आपल्या वीर जवानांना संभाजी राळे यांना माझ्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माझा मुलगा आत्ताच पुढे बसलेला आहे आणि मी इथून जाताना बऱ्याच वेळा त्याने हा बोर्ड वाचला संभाजीनगर. तर त्याने मला बऱ्याच वेळा विचारलं होतं मम्मी ह्याला संभाजीनगर का नाव दिलं. तर मी त्याला सांगितलं होतं की आपल्या राळे घरातले एक मामा आहेत, तर त्यांचं नाव संभाजी आहे आणि ते आपल्या देशाचं रक्षण करतात सीमेवर राहून. आणि आपल्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग केला. आणि तो त्याच्या आधी मला म्हणत होता आई मी पोलीस होणार आहे, आई मी डॉक्टर होणार आहे. पण हे सांगितल्यानंतर तो आत्ता तागायत मला असं म्हणतोय मम्मी मी आर्मीत जाणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्या भागातील लोकांसाठी हे एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि माझाही मुलगा एकुलता एक आहे, पण माझ्या मनात असं कधी आलं नाही की तू असं नको बोलू की मी आर्मीत जाणार आहे. तो मोठा होऊन समजा त्याची इच्छा असेल की मला आर्मीत जायचं आहे तर ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. आणि मला वाटतं हीच आपल्या संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना आपल्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल की आपल्या भागातील जास्तीत जास्त तरुण यांनी आपल्या देशासाठी आणि आपल्या मातृभूमीसाठी आर्मीत सामील व्हावं. आज आपण सगळे इथं ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांचा त्याग केला त्यांची आठवण काढण्यासाठी म्हणून त्यांचे 5वे पुण्यस्मरणासाठी सगळे एकत्र आलेलो आहोत. देशसेवा ही सर्वोच्च सेवा मानली जाते आणि या देशसेवेचे कर्तव्य पार पाडताना त्यांनी आपल्या प्राणांचा त्याग केला आहे. आणि या गोष्टीचा अभिमान फक्त त्यांच्या कुटुंबांना नाही, त्यांच्या गावाला नाही, या तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, तर पूर्ण देशाला आहे. कारण असे हे वीर जवान नेहमी नेहमी होणे नाही. अहो आपण आपल्या घरातल्या किंवा शेजारच्या माणसासाठी काही त्याग किंवा काम करायचं म्हटलं तर 10 वेळा विचार करतो. आणि ह्या जवानांचा आपल्या बरोबर तसं काही नातं नसतं, पण आपल्या देशवासियांसाठी ते आपल्या प्राणाचा त्याग करताना एकदाही विचार करत नाही. एकतर आपण ह्यांचे ऋण आपल्या श्वासाच्या अखेरपर्यंत फेडू शकत नाही. मी बऱ्याच वेळा कोर्टात असताना रिटायर आर्मीतली लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, तहसीलमध्ये येत असतात. तर ते बऱ्याच वेळा मला ही खंत व्यक्त करतात की आम्ही देशावर बाहेरच्या शत्रूंकडून देशाचं रक्षण करतो, पण आत्ता आम्ही इथं देशात वावरत असताना आम्हाला इतकं वाईट वाटतं की आम्ही तर बाहेरच्या शत्रूंपासून देशाचं रक्षण करतो, पण आपल्या देशात सध्या इतकी वाईट परिस्थिती आहे, म्हणजे ती राजकीय असो किंवा काही, म्हणजे आतून राजकीय लोक देश पोखरत चाललेले आहे. मग आम्हाला देशात येऊन वाईट वाटतं की आम्ही बाहेर देशाचं संरक्षण करतो आणि देशातली लोक त्या गोष्टीची चीज ठेवत नाही आणि आमच्या त्या त्यागाची चीज ठेवत नाही. मग आपल्या सगळ्यांचं
त्यांचं हे कर्तव्य आहे की ते आपल्यासाठी इतकं त्याग करतात, तर आपण सगळे सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करू शकत नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या बाजूने जे होईल की देशाच्या वाढीसाठी, विकासासाठी आपण आपल्या परीने थोडं सत्कार्य केलं पाहिजे. आणि या सगळ्या सत्कार्याचं चीज हे आपल्या देशासाठी कामी येईल. मी पुन्हा एकदा माझ्या राळे परिवाराकडून आणि समस्त कोळे ग्रामस्थांकडून आपले शहीद वीरपुत्र जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आणि ते असेच युगानुयुगे आपल्या देशामध्ये अमर राहो अशा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.